हाय हॅलो गुड इव्हिनिंग सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मी प्रियंका आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्यदायी आणि भरभराटीचा जाऊ दे ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर चला आज आम्ही संध्याकाळी वेळ झालेली आहे आणि आता निघालोय बाहेर. तर कुठं चाललोय काय चाललोय त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला. तर व्हिडिओला सुरुवात मी संध्याकाळी 5 वाजता केली होती. तर रोहितांचा फोन आला होता की आपल्याला आता बाहेर जायचं आहे तर तुम्ही आवरा म्हणून. तर मग मी साडी वगैरे घातली आणि इथं तुम्हाला व्हिडिओमध्ये मी कपडे भरत असताना दिसत असेल. तर मिस्टरांचे कपडे मी म्हणजे जे शर्ट असतात ना व्हाईट कलरचे ते सगळे असे एकदमच 8-9 धुवून ठेवले होते. तर मग ते व्यवस्थित असे घड्या घालून एका पिशवीमध्ये भरून ठेवत होते, कारण सकाळी मुलांना असे भरून ठेवले ना, सकाळी मुलांना शाळेत सोडवायला जात असताना मिस्टर मग घेऊन जातात आणि इस्त्रीला हे कपडे देतात तर मग ते बरं पडतं. तर बंटीचे सुद्धा 2 शर्ट होते बरं का, तर ते सुद्धा त्याला पण इस्त्रीच लागते, तर मग ते सुद्धा मी त्यांच्यासोबत देत असते. तर इथं आता पाऊस आता कमी झालेला आहे आणि मागल्या महिन्यामध्ये बराच पाऊस झालेला आहे, म्हणजे अधूनमधून रिमझिम चालू होती ना, तर त्या रिमझिमनी ना एकदम असं खाली थोडासा पेस आहे ना, तर तिथं गवत उगवलं होतं. तर मग मी सकाळची कामं आवरल्याच्यानंतर हे गवत काढत बसले होते. तर काय होतं आता सध्या वातावरण पण खूप खराब आहे आणि थंडी, सर्दी, खोकला, ताप यासारखे आजार होतात आणि मुलांनासुद्धा ते लवकर मच्छर चावले की मग आपल्याला होतात. तर आणि सकाळी संध्याकाळी जर दरवाजा खिडकी जर उघडली ना, तर मग मच्छर गवतावरचे ना लगेच आतमध्ये येतात. तर मग अशी थोडीशी मोकळी हवा घरामध्ये येत नाही आणि बाहेर जर असं गवत असेल तर मच्छर भरपूर होतात बरं का. तर मग हे गवत मी असं अधूनमधून काढत असते. तर बराच दिवस झाले मी पाऊस जसा लागला ना तसं हे गवतच काढलं नव्हतं. तर भरपूर मोठं झालं होतं, तुम्हाला पुढे दिसत असेल तर ते सुद्धा काढून घेणार आहे मी. आणि हे जी झाडं आहेत वांग्याची रोपं वगैरे जायचं त्याचं झाड मी खाली लावणार आहे. आता खाली गवत काढले ना तर तिकडं. तर त्यानंतर रोहिणीताईचा फोन आला होता, आम्ही येऊन थांबलोय रोडवरती तुम्ही या म्हणून. तर आमच्या घराजवळून जवळच राहतात त्या. तर आल्या होत्या प्रथमेश आणि ते दोघंजण. नंतर मग सिद्धी बोलली मला पण यायचं आहे. तर मग ती पण आली होती. तर मग आम्ही असे चौघंजण चाललो होतो. तर मग आता आम्ही चाललो होतो चौफुल्यावरून सुपा रोडला. नर्सरी जवळच आहे, तर आम्हाला तिथं झाडं घ्यायची होती थोडीशी प्रथमेशला. तर मग आम्ही चौफुल्यावर चाललो होतो. तर जाता जाता गाडीमध्ये डिझेल पण टाकून घेतलं आणि त्यानंतर मग सुपा रोडला जवळच नर्सरी ना तिथं गेलो. तर तिथे ना एका मिशन शाळेमध्ये झाडं सांगितली होती ना, तर मग आम्ही त्या नर्सरीमध्ये गेलो आणि आम्हाला वाटलं तिथं फुलझाडंसुद्धा असतील. तर मग आम्ही उतरलो होतो खाली. तर मग इथं वांग्याची, टोमॅटो आणि मिरचीचीच रोपं होती, ऊसाची पण होती. तर इथं वांग्याची रोपं किती छान होती तुम्ही पाहू शकता. तर प्रथमेशने त्याला पाहिजे तेवढे ट्रे घेतले. तर इथं त्याने फ्लावर आणि टोमॅटो याचीच रोपं घेतली होती. आणि त्या माणसांनी त्याला ट्रेसुद्धा इथपर्यंत आणून दिले होते. त्यानंतर मग त्यांनी व्यवस्थित असे गाडीमध्ये लावून घेतले. आणि त्यानंतर मग आम्ही थोडंसं असं बाहेर थांबलो होतो. तर एकदम फ्रेश असे मस्त रोपं होते. तर त्यानंतर मग आम्ही निघालो गणपती बाप्पा पाहण्यासाठी. तर मग पेट्रोल पंपाच्या किंवा जगदंबा हॉटेलच्या पलीकडंच थोडंशा अंतरावरती ना ते काका गणपती बनवतात ना तिथं राहतात. तर मग ते राहिला पण तिथंच आहे आणि गणपती पण बनवतात. तर तुम्हाला बाहेर असं छोटंसं दिसत असेल पण आतमध्ये खूप मोठं गोडाऊन आहे. तर इथं मोठे जे गणपती बाप्पा दिसत आहे ना, तर ते सुद्धा बुक झाले होते बरं का. तर त्यांच्या हातामध्ये हे लेबल लावलं होतं. तर मंडळाचे हा गणपती बाप्पा होते. तर मग त्यांना आहे ना फक्त आता पेंटिंग काम करायचं बाकी होतं. तर आतमध्ये ना भरपूर मोठं असं गोडाऊन आहे आणि इथे ना गणपती बाप्पांना कलर-विलर देण्यासाठी कारागीरसुद्धा होते, म्हणजे डेकोरेट करण्यासाठी. तर इथं तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असे धोतर वर्क करून आणि मस्त पेंटिंग काम करून गणपती बाप्पा एकदम छान असे इथं त्यांनी पॅक करून ठेवले होते. आणि बरेचसे गणपती ना जवळ निम्मे गणपती इथं बुक झाले होते. आणि त्या काकांनी अगोदरच सांगितलं होतं की तुम्ही 1 महिना किंवा 2 महिने अगोदरच येत जा. आणि 2-3 महिन्यापासून ह्या गणपती बाप्पा तयार करण्याचं काम चालू आहे. ते मी मावशींना विचारलं. तर त्या बोलल्या ह्याला बनवायला सुद्धा खूप कष्ट असतं बरं का. तर खरंच आहे. एकदम नाजूक काम असतं गणपती बाप्पांना बनवण्यासाठी. जसं की बांगड्या वर्क केलेलं असतं भरपूर. आणि इथं सगळे गणपती बाप्पा आहेत ना असे काही बुक झालेले होते आणि त्यानंतर काहींचं वर्क एकदम असं सुंदर होतं. आणि हे तुम्हाला समोर दिसताय ना वर्क केलेले गणपती बाप्पा, तर त्यातला गणपती बाप्पा आम्हाला आवडला होता. पण ते गणपती बाप्पा आहे ना सगळे दादरचे बुक झालेले होते.
तर मग इथे आहेत ना वारकरी संप्रदायातले सुद्धा गणपती बाप्पा इथं त्यांनी बनवलेले होते. ते एकदम सुंदर अशा मूर्त्या गणपती बाप्पाच्या दिसत होत्या आणि अशा मनमोहक होत्या. तर असं वाटत होतं की सगळ्याच घरी घेऊन जाऊ का काय. तर आता आम्ही सुद्धा गणपती बाप्पा बसवतो बरं का, पण आमचं गाव खूप मोठं आहे, आम्हाला सुतक वगैरे मध्येच असतं. तर मग मी ज्या दिवशी गणपती बाप्पा बसवते ना त्या दिवशी मग मिस्टर आणि बंटी बुक करून घेऊन येत असतात. तर छान असते मूर्ती. तर गणपती बाप्पाची मूर्ती कशीही असो ती सुंदरच दिसते. तर इथं तुम्हाला हात लावलेले काकांनी गणपती बाप्पा दिसताय ना, तर ते आम्ही बुक केले आणि प्रथमेशला त्याला सॉरी वर्क आणि धोतर शाल असं फेटा वगैरे बांधून पाहिजे होतं ना, तर मग त्याचंसुद्धा आम्ही सगळे कापड जे त्यांच्याकडे होते त्या काकांकडं ते सगळं कसं पाहिजे ते सगळं त्यांना सांगितलं आणि चॉईस केलं. त्यानंतर मग त्यांना थोडीशी रक्कम द्यावी लागते ती दिली आणि त्यानंतर लेबल वगैरे बनवून त्या गणपती बाप्पांच्या हातामध्ये ठेवलं आणि त्यानंतर आम्ही निघालो घरी. तर आत्ता जवळजवळ 6:30 वाजले होते. आता संध्याकाळची वेळ झाली होती. घरी जाऊन दिवाबत्ती वगैरे करायची होती आणि स्वयंपाक पण बनवायचा होता. तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करणार आहे. तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये कळवायला नक्की विसरू नका. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका आणि अशाच एका छानशा व्हिडिओसोबत मी तुम्हाला पुन्हा भेटणार आहे. तोपर्यंत सगळ्यांना शुभ संध्याकाळ आणि पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.